मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिरगाव पालघरमध्ये आत्ता आपण या उत्तम वातावरणात आलेले आहोत. काय सुंदर वातावरण आहे बघा, निसर्गरम्य असं वातावरण, नारळी पोपळीच्या बागा, अशा या निसर्गाच्या आशीर्वादाने नटलेल्या आजच्या गप्पा सारिका मनीष वर्तक आणि स्वाती नितीन सुर्वे या दोन मैत्रिणींना आज आपण भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. हा घ्या उखाणा. दारी होती तुळस त्याला घालत होते पाणी. दारी होती तुळस त्याला घालत होते पाणी. आधी होते आई बाबांची तानी, आता झाली मनीषची राणी. काय राजाचा चेहरा बघा. मग तुम्ही पण ना? हो. हा मग हा. सारिका आहे माझी सर्व कलांमध्ये कुशल. सारिका आहे माझी सर्व कलांमध्ये कुशल. आदेशजींच्या येण्याने आजचा दिवस झाला एकदम स्पेशल. काय सांगता? बालपण गेले आईवडिलांच्या पंखाखाली. तारुण्यात मिळाला मैत्रीचा हात. संसाराच्या वळणावर मिळाला नितीनरावांचा प्रेमळ हात. काय सांगता? हो. बोला. सोन्याच्या पैठणीला चांदीची पाट. गौरीचं नाव घेतो पुढे नाही पाठ. अरे बरं, आता त्या ओळख करून द्या तुम्ही सगळ्यांची. ही माझी नळन नमस्कार. वैशाली वर्तक. ही माझी वहिनी. नमस्कार. ते माझे काका. नमस्कार. ती मागे माझी आई. नमस्कार. आणि ते सुद्धा काका. नमस्कार काका. या माझ्या सासूबाई नमस्कार. राम सुर्वे. हो. तो माझा मोठा मुलगा बरं. श्लोक सुर्वे. आणि हा छोटा स्पर्श. अरे वा, किती मस्त. तुमचं बालपण कुठलं? शेजारी शेजारीच. मग काय फक्त कंपाऊंड होतं का मध्ये? हो. कंपाऊंड रस्ता आणि पलीकडे माझं घर. बरं, पण कसं गेलं बालपण तुमचं आधी सांगा. आधी खूप छान मजेत गेलं. घरी आई वडील वगैरे होते. आई वडील, भाऊ आणि आजी आणि काका होते. म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्येच बालपण गेलं. आणि तुमच्याकडे नोकरी करायचे. तुमचं कसं काय? माझ्या माहेरी आई आहे, 2 भाऊ 1 बहीण आहे. आणि बालपण माझं खोपोलीमध्येच गेलं. त्यानंतर लग्नानंतर ठाण्याला. आज 18 वर्ष झाली ठाण्यालाच. मी लग्नाला 18 वर्ष झाली असं सांगताय, हो ना? मग तुमची दोघींची मैत्री कधीची? माझे मिस्टर आणि हे नितीन दोघं मित्र आहेत. आम्ही एका डिपार्टमेंटला काम करतो. कुठे? रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, तहसील ऑफिस पालघर. हो ना, पालघर. हो. तुम्ही दोघे एकत्र काम करत होता. मग तुम्ही इथल्या इथेच राहायला होते का बाजूबाजूला? हो, इथेच माझं माहेर आहे समोर. मग साधारणतः कितवी पासून? बालपणापासूनच ओळख? ओळख बालपणापासूनच होती, पण असं हाय हॅलो जुजबी बोलायचो. आणि त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन वगैरे झालं. त्याच्यानंतर एकदा 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेला त्यांनी मला प्रपोज केलं. पण मला सांगा, इतकी वर्ष एकमेकांना बघत होता, बरोबर आहे? कॉलेज एकच होतं? नाही, कॉलेज वेगवेगळे होते. वेगवेगळे. शाळा एक होती? शाळा एक होती. मग साधारणतः हे कुणाच्या मनात पहिल्यांदा आलं? माझ्या महिन्यात पहिल्यांदा आला. कितवीत? साधारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच. नाही नाही, असं कसं? चेहरा तरी सांगतोय. नाही, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. आम्ही खूप अबोल होतो दोघं. अबोल? खूप अबोल. एकमेकांशी फक्त जुजबी ओळख होती आणि फक्त ओळख दाखवण्यापुरती स्माइल द्यायचो बाहेर भेटल्यावर. पण हळूहळू मला ही आवडायला लागली. हळूहळू दोघंही अबोल होतो ना, त्यामुळे अबोल होता. दोघांचे स्वभाव जुळत होते, त्यामुळे हळूहळू मला आवडायला लागली. मी हिला प्रपोज केलं. कुठे प्रपोज केलं? स्पॉट कुठला? पालघरला भेटलो व्हॅलेंटाईन डेला. आणि मी तिला सांगितलं आपण हॉटेलमध्ये बसूया. ती म्हणते की 14 फेब्रुवारी आज व्हॅलेंटाईन डे आहे, आपण जर हॉटेलमध्ये बसलो आणि आपल्याला कोणी बघितलं तर कसे आजूबाजूचे विचार करते, कारण तिच्या मनात तसा काहीच भाव नव्हता. बरोबर आहे. हा, तर मग काय केलं, शेवटी आम्ही ना एसटी बसच्या शेवटच्या सीटवर बसून मी तिला प्रपोज केलेलं. काय रोमॅन्टिक ठिकाण आहे, हो की नाही? त्यांच्या मनात होतं, तुमच्या मनात काही नव्हतं. मग काय केलं तुम्ही? 5 दिवसांनी होकार दिला ना तिने मला. का दिला होकार? असं काय झालं? प्रपोज करताना असं सांगितलं की माझ्याकडे सध्या काहीच नाहीये, व्यवस्थित मी सेटल नाहीये, व्यवस्थित घर नाहीये. मग त्याचं जे एक्सेप्ट करणं होतं ते मला खूप आवडलं आणि मी तुझ्यासाठी हे सगळं करीन पुढे, हे त्याने तेव्हा वचन दिलेलं. तसं त्याने केलं. पण तो अबोला जो स्वभाव होता, अबोलपणा, तो आजही आहे का? थोडा बहुत आहे, पण आता त्या फील्डमुळे मी आता पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे, त्यामुळे हळूहळू ते आता बोलणं होते. आता म्हणजे जास्त बोलतो. काही तुमचं एकमेकांचं सुरू होतं, ह्याचं घरात कुणाला काही सुगावा नव्हता? नाही, कोणालाच नाही. आम्ही सुगा लागूनच नाही दिला. आम्ही शक्यतो भेटलो तर बाहेरच भेटलो. इथे गावात
आलो एकत्र की बोलायचो नाही किंवा एकत्र पण यायचो नाही गावामध्ये. हो एसटीतून उतरल्यावर सुद्धा ती अगोदर आणि मी नंतर थोड्या वेळाने. पण मग जेव्हा प्रपोज केल्यावर तुम्ही मग 5 दिवसांनी होकार दिला आणि घरी कसं कळलं मग? घरीने लगेच सांगितलं. मला होकार दिल्यानंतर ताबडतोब तिच्या आईला सांगितलं, आईने तिच्या बाबांना सांगितलं आणि कोणीच विरोध नाही केला आमच्या घरी. आमच्या लग्नाला लगेच होकार मिळाला आणि वर्षभरात आमचं लग्न झालं सुद्धा. मग 2 घराच्या मध्येच अंतरपाट बांधला होता का? नाही, 2 मांडव होते सर. 2 मांडव. तुमचं कसं काय? आमचं माझा मावस भाऊ तो ह्यांचा चुलत भाऊ लागतो, बर. सख्खा चुलत भाऊ. तर त्याचं लग्न होतं. त्याच्या लग्नात हे इंडियन आर्मीमध्ये होते तेव्हा. बर. तर तेव्हा ह्यांना सुट्टीवरती आले होते आणि ह्यांच्यासाठी स्थळ बघत होते. तर तेव्हा असं झालं की हे ह्यांना 3-4 मुली त्या लग्नामध्ये दाखवणार होते आणि त्याच्यामध्ये मीही ओळख होती, मला माहीत नव्हतं. मग त्यांनी 3-4 मुलींमध्ये मला बघितल्यानंतर मग त्यांचं काय काय झालं तुमचं? म्हणजे लग्नामध्ये मला प्रत्येक व्यक्ती ही मुलगी आहे, ही मुलगी आहे. मला आई वडील माझ्या बाजूलाच, म्हणजे नागपूर कोणी आला, तू रामसुरवांचा मुलगा ना, चल जरा 2 मिनिटासाठी घेऊन जायचे. मग ती मुलगी बघती, तुला कशी वाटते. मी टोटली एक तर आर्मीमधून आलेलो, सिव्हिल लाईफचं तेवढं अवेअरनेस नव्हतं, टोटली कन्फ्यूज, नक्की चाललंय काय. 3 मुली बघितल्या. त्यानंतर मग भाऊ आला, भावाने सांगितलं की हिला दाखवली मला आणि बघितल्या मला आवडली ती. हो. मग अगोदरच्या 3 मुली रिजेक्ट तिथेच त्या लग्नातच. येस, या कन्फर्म झाली आणि मग त्याच दिवशी ठरलं. येस. तुम्हाला कधी कळलं मग? मला घरी गेल्यानंतर कळालं की असं असं बघायला आले होते. पण मला माहिती होतं की ओळख होती की हे आर्मीमध्ये आहेत, कारण माझ्या मावशीचं आणि यांचं नातं लागतं ना. पण मला सांगा, किती वर्ष तुम्ही सेवा केली? 17 वर्ष. 17 आणि ही 18 वर्ष. ही 18 वर्ष. येस, बरोबर. कसा आहे स्वभाव वहिनींचा? एकदम मनमिळावू. म्हणजे स्पेशली कसं असतं, आर्मीमध्ये जो माणूस सर्व्हिस करतो त्याचं अर्ध लक्ष आपल्या इंडियन नेशनकडे असतं आणि अर्ध घरच्यांकडे असतं. पण हिच्याशी माझं लग्न जुळलं त्यानंतर माझ्या घराला जो मला मॉरल सपोर्ट हवा होता, की आई वडिलांना थोडा त्रास, आईला स्पॉन्डिलिटीचा त्रास होता. त्यानंतर हिला शिकायचं होतं, त्यांनी फॅशन डिझायनिंग केलं, जॉब केला, जॉब करून सगळं घर केलं. आईनी फार सहकार्य केलं तिला आणि मला असं तिथे राहून कधी घरातल्या इश्यूजचं टेन्शन जाणवलं नाही. त्यामुळे घर सांभाळणं ही खूप मोठी कला आणि आज पण करते. मुलं झाल्यानंतर तिने स्वतःहून जॉब सोडला की मला घराकडे लक्ष द्यायचं, मला वेळ भेटणार नाही. तिने जॉब सोडला आणि सगळंच, म्हणजे मी फक्त ऑफिसला यायचा आणि पगार द्यायचा, बँकिंगपासून CA पासून सगळं, मेडिकल सगळ्यांचं. त्यामुळे माझ्याकडून तिला सॅल्यूट आहे. काय? हो. येस. क्या बात. तुमच्याकडे कसं काय, कोण कोणाला सॅल्यूट करताय? आमच्याकडे तसंच आहे आणि खरंच मी उखाण्यात म्हटलं तसं ती खरंच सगळ्या कलांमध्ये निपुण आहे. आणि घरची सगळी जबाबदारी, आम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आमचं डिपार्टमेंट असं आहे की आम्हाला पूर्ण वाहूनच घ्यावं लागतं. सर सकाळी गेलं की संध्याकाळी कधी येईल याचा भरोसा नसतो. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी, मुलांचं जे काही शिक्षणासंबंधित सगळे क्लासेस अटेंड करणं म्हणा किंवा पॅरेंट्स टीचर मीटिंग अटेंड करणं म्हणा, त्यांना अभ्यासाला बसवण्यापासून आईवडिलांचं सगळं करण्यापर्यंत सगळंच त्यांच्याकडेच जबाबदारी. त्यामुळे माझ्याकडूनही तिला सॅल्यूट सर. अरे वा, काय मस्त. कसं वाटतंय हो असं ऐकून? हो, खूप छान वाटते. असं तो व्यक्त पण करतो, नेहमी करतो. म्हणजे ऍप्रिशिएट करणं त्याच्या स्वभावात आहे. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणतो तो. पण जनरली छोट्या छोट्या गोष्टीवरून बऱ्याचदा महिला किंवा त्या आमची जी वहिनी आहे ती कधी कधी रागावते, होते ना असं की जास्तीत जास्त वेळ ऑफिसला आणि मित्रांना, म्हणजे प्रायोरिटी ऑफिस जास्त आहे त्यांची. मित्र पण आणि ऑफिस पण, म्हणजे त्यांचं क्षेत्र पण तसं आहे की जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो त्यांना ऑफिसला कामासाठी. नैसर्गिक आपत्तीपासून सगळं बघावं लागतं. हो, बरोबर. त्यामुळे कधी बाजूचं उठून जाईल तिकडे, कुठे भूकंप झाला म्हणा, डहाणूसारखं ठिकाण आहे जिथे नेहमी भूकंप होतात. बरोबर. आणि परत घरी आल्यावर पण होतात. ते थोडे होतात सौम्य. ते सौम्य धक्के. सौम्य नाही, तो परवडला, हे भयानक धक्के. काय बरोबर, काय हसले बघा मनापासून. पण मग तुम्हाला तेच विचारतो की आज किती वर्ष आहे लग्नाला तुमच्या? 15. तुमच्या लग्नाला 18 आणि 18 वर्षामध्ये तुमची मैत्री किती, जवळजवळ 8 ते 10 वर्षाची. म्हणजे 2 कुटुंबांचंच आता शेवटी मैत्री झालेली आहे, हो की नाही? आणि ती मैत्री तुम्ही दोघी फार छान पद्धतीने जोपासताय. स्वातीची आणि माझी मैत्री एकदम घट्ट आहे. त्याच्यावर मी एक चारोळी केलेली आहे, ती सादर करते. बहरू दे आपलं मैत्रीचं नातं, बहरू दे आपलं मैत्रीचं नातं, ओथंबलेलं मन होऊ दे रितं, अशीच राहू दे कायम आपली मैत्रीची साथ, घट्ट पकडूया कायम मैत्रीचा हात.
2 ओळी मी बोलते. हा सागरात मोती दिव्याची ज्योती सारिका तुझी मैत्री आहे माझ्या जीवनाची संपत्ती. अरे वा काय बात आहे, वा वा. मला एक सांगायचं आहे की मैत्री घट्ट म्हणजे मित्र मिळतात, संध्याकाळचे भेटतात, पण त्या व्यतिरिक्त ह्यांनी माझ्यासाठी जे केलेलं आहे, कोविडच्या वेळेस माझी पूर्ण फॅमिली इन्फेक्टेड होती. सगळ्यांना कोविड झाला, म्हणजे घरातून कोण बाहेर येऊ शकत नव्हतं. म्हणजे आपल्या ठाण्याला मी राहतो, ठाण्याला भाजीपाला आणि त्याचे त्यावेळेस फार वांदे होते, टाईम लिमिट्स होते सगळे. तर ह्यांनी तिकडून घेऊन येणं, लॉबीपर्यंत आमच्या प्रोव्हाइड करणं सगळं काय, आणि जो मोराल बुस्टिंग फॅक्टर होता, म्हणजे घरातली व्यक्ती जे करेल त्याप्रमाणे माझ्या मित्र हा माझ्यासाठी तेव्हा उभा राहिला, आणि त्याचे मी खरंच आभार मानतो. क्या बात आहे. तर आता या ठिकाणी आधी पहिला एक छोटासा खेळ, आणि या खेळामध्ये तुम्हाला दोघांना आव्हान आहे. आता तुम्हाला आता दोघांना एक पझल पूर्ण करायचं आहे. चित्र देणार आहोत आणि ते चित्र अचूक जुळवायचं आहे. तर तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात आधी या खेळामध्ये ज्या माऊलींना जिंकून देणार त्या माऊलींना मिळणार बाजूबंद. त्या बघूया या खेळात काय होणार. खेळ सोपा आहे. सगळ्यात आधी हे चित्र जे कोणी पूर्ण करणार त्या माऊलीला बक्षीस मिळणार. 1 2 3. एक 2 3. अभिनंदन. तिकडे झालं. झी मराठी कडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. ती भेटवस्तू तुम्हाला मिळाली. अभिनंदन. अभिनंदन. गणपती बाप्पा वहिनी अभिनंदन. तुम्हाला मिळत आहे झी मराठी कडून हा बाजूबंद. अभिनंदन. या गप्पा अशाच सुरू असताना घरातल्याने मला बोलतं करायचंय. ह्या दोघींची मैत्री सांगायची झाली तर ह्या सुखदुःखात दोघीही एकत्र असतात. म्हणजे कोणताही प्रोग्राम असेल त्यांच्या घरामध्ये, ते आल्याशिवाय तो प्रोग्राम पूर्णच होत नाही, एवढी घट्ट मैत्री आहे यांची. पण भाऊ प्रेम विवाह करेल असं कधी वाटलं होतं? नाही, कधीच नाही वाटलं, कारण तो बोलायचाच नाही ना कुणाशी. शांत होता, स्वभावच त्याचा शांत, बोलका नव्हताच तो. नाही, हळू बोलून बरंच साध्य साध्य केलं. हो ना. न बोलता. न बोलता. हो ना. हो. सून म्हणजे खूप प्रेमळ आहे, माझी गुणी आहे, त्याशिवाय सगळ्यांना सांभाळून घेते. हा आदमी गेल्यानंतर लग्न झालं, पण इतक्या वर्ष ते आमच्याजवळ राहिले. कारण सध्याच्या परिस्थितीत मुली राहू शकत नाहीत सुना, मुलगा जर नसला तर. पण ती कधी माहेरी पण अशी गेली नाही. गेली तरी सकाळी जाणार, संध्याकाळी परत येणार. माझे मम्मी पप्पा बघायला गेलं तर दोघेही मला नीट समजवतात, शिकवतात. म्हणजे जे चुकतो जिकडे तिकडे ते दोघं मला समजवतात की काय हे करायचं, असं करायचं. भले ओरडून सांगतात किंवा प्रेमाने म्हणजे ओरडून सांगतात ना, भले नाही ओरडूनच सांगतात. त्या माझ्या नणंद आणि भाऊजी ओके. दोघंही खूप सपोर्टिव्ह आहेत, स्वभावाने खूप छान आहेत. म्हणजे आम्ही नेहमी एक फॅमिली सारखंच एकत्र राहतो. माझी मुलगी आणि जावाई खूप छान आहेत, स्वभावाने पण छान आहेत. जावाई मुलाप्रमाणे माझं सगळं बघत असतो. मला तुम्हाला विचारायचं, आज मिस कुणाला करताय? वडिलांना. तुम्ही? हिच्या वडिलांनाच. खूप प्रेमळ होते. हो का? हो, खरंच खूप प्रेमळ होते. म्हणजे प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी तुम्ही बाबांना खूप मिस करता, हो ना? कुठली आठवण सांगाल एखादी त्यांची? आत्ताही आठवण येते मला त्याची. हे जेव्हा तुमचं कळलं तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया होती? त्यांना आनंद झालाय की ह्याच्यावर त्यांचा विश्वास होता, ह्यांचं बाबांचं आणि याचं बोलणं होतं. साधा मुलगा आहे, म्हणजे सुस्वभावी आहे, म्हणून त्यांना तो फार आवडायचा. कळल्यानंतर पण त्यांनी लगेच होकार दिला. तुम्ही कोणाला मिस करता? मी माझ्या सासऱ्यांना मिस करते. कारण मी लहान होती तेव्हाच माझे वडील वारले, त्यामुळे आईने सांभाळलं. पण लग्नानंतर मला जेव्हा अक्कल आली तेव्हा म्हणजे मी सासऱ्यांच्याच, म्हणजे हेच वडील माझे. आणि मी कधी ऑफिसला असेन, लेट झाली की पहिले त्यांचा फोन, कुठे पोहोचलीस, कुठे नाही. म्हणजे काळजी घेणं, म्हणजे जे वडील करतात तेच माझ्या सासऱ्यांनी केलं माझ्यासाठी. तुम्ही काय सांगा? मला माझे वडिलांनाच मी मिस करतो. आणि मिस करतो म्हणजे मला बाबा आठवले तर मला एक दृश्य असं माझ्या डोळ्यासमोर आयुष्यभर राहणार आहे. मी आर्मीत एनरोलमेंट झालं. मला दादरवरून ट्रेन होती माझी मेरठसाठी. आणखीन वडील तेव्हा माझ्यासाठी फर्स्ट टाईम, मी कधी ठाण्याच्या बाहेर मला पाठवलं नाही घरातल्यांनी. फर्स्ट टाईम चाललेलो मी, आणि मला भूक लागलेली म्हणून वडील मला ते स्टेशनवर असतात ते पकोडे बोलतात त्याला, ते घ्यायला गेलेले. ऐक. आणि ते गेले तिकडे.
घेतला आणि ट्रेनचा सायरन वाजला आणि ट्रेन चालायला लागली. मग ते हातात पकोडे घेऊन ते रडत 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 सांडतायत नाही सांडतायत, चार पडतायत आणि ते रडतायत. ते मग अजून डोळ्यासमोर काय तो क्षण असेल. पण आज जिथे कुठे असतील तिथून ते सगळ्या कुटुंबाला आशीर्वाद देत आहेत आणि हा आशीर्वाद कायम तुमच्या सगळ्यांवर राहो असं म्हणत आता या पुढच्या टप्प्यावर काय घडणार ते बघूया. बरं, आजच्या भागात या 2 मैत्रिणी खेळणार आणि मग पैठणी कोण जिंकणार. मैत्री तर आमची लय भारी, पण आज पैठणी घरोघरी खेळत असताना कोण ठरणार एकावर दुसरी अधिक भारी तेही बघणार आहोत. तर बघूया आजच्या भागात कोण जिंकणार पैठण. आता 2 मैत्रिणी सज्ज आहेत, सारिका वहिनी आणि स्वाती वहिनी. आता या मैत्रिणींमध्ये कोण पैठणी जिंकणार ते आत्ता ठरणार आहे. खेळ सोपा आहे, दोघींना 10-10 संधी. तुमच्यापासून सुरुवात करताना मध्ये येऊन खेळा म्हणजे व्यवस्थित होईल. हा, या मध्ये या, आम्ही इकडे थांबतो. खेळा. 1, 10 संधी आहेत. सर्वाधिक गुणसंख्या कोणाची होणार? 2-0, 1, 3-1, 2, 3, 4, 5, 6, 8 संधी 6 गुण, 7, 10 संधी पूर्ण झाल्या. गुणसंख्या आहे 8. 1-0, 2-0, 1. नाही, त्याच्या गळ्यात गेली नाही, त्यामुळे निर्णय आता आपल्या समोर आहे. हो की नाही? अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. वहिनी अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली आणि या सोन्याच्या नथी बरोबरच वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरीच्या पुढच्या भागात. नमस्कार.